मग या सरकारचं डोकं फिरलंय, कळलं नाही त्यांना की आमच्यावर असं झाल्यावर काय कुठेतरी आम्हा लोकांना दाबण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू आहे. पोलीस कंप्लेंट घेत नाही, पोलिसांना वाटतं पहिला आमचीच चूक असते, आमच्यासाठी का तुम्ही व्यवस्थित ऍक्ट बनवला नाही. पुरोगामी महाराष्ट्र. आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. 2026ला जे ट्रान्सजेंडर बिल आले, तर त्यात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड केल्यात आणि 2019ला आले त्यामध्ये काय चेंजेस केलेले आहेत, तुम्हाला काही सवलती दिल्यात, सुधारणा दिल्यात, एकूणच ते बिल काय आहे? पहिल्यांदा मला हेच कळत नाहीये की जसं आपण पाहिलं तर ट्रान्सजेंडर अमेंडमेंट बिल 2026 सरकारनं आणलं. मला एक गोष्ट सांग, 15 एप्रिल 2014ला नालसा जजमेंट जे आलं, त्यावेळेला नालसा जजमेंटमध्ये काय सांगितलं की त्यामध्ये एक पॅराग्राफ नंबर 28-27 आहे, त्यामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलं की ट्रान्सजेंडर कोण आणि कुणाला ट्रान्सजेंडर म्हणायचं. त्यात सांगितलं आयदर मेल फिमेल सोडून तिसरी कॅटेगरी म्हणजे तिसरं लिंग या देशामध्ये एक्झिस्ट करतं, ते म्हणजे ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीयपंथी. त्यांना आम्ही पारलिंगी म्हणतो बहिणी, कारण आता ते कन्फ्लिक्ट आहे की पहिलं कोण दुसरं कोण, मग आम्ही तिसरं का. तर त्यामध्ये हे बिल आणत असताना मला एक कळलं नाही. त्यानंतर 16ला गव्हर्नमेंट बिल घेऊन आलं, त्यावेळेला 2014ला पहिल्यांदा एन तिरुची शिवा म्हणून जे तमिळनाडूचे खासदार आहेत त्यांनी पहिल्यांदा पर्सनल मेंबर बिल आणलं आणि त्यांनी पर्सनल मेंबर बिल आणल्यानंतर ते सभागृहात मांडलं, ते कोणी ॲक्सेप्ट केलं नाही. सुप्रीम कोर्टानं फटकारल्यावर यांनी परत 16ला बिल आणलं. त्या 16च्या बिलामध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी टाकल्या, समाजाने त्याचा विरोध केला, मग ते बिल परत मागे घेतलं. परत त्यांनी 2019ला ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन ऑफ राईट्स ॲक्ट 2020 डिसेंबरमध्ये आणि जानेवारीत रूल्स 2020 आणले. ठीक आहे, आय ॲप्रिशिएट की त्यात त्यांनी सांगितलं का नाही ते का की जे बायोलॉजिकली जेंडर मॅच होत नाही, मी जसं तुला मगाशी सांगितलं ट्रान्सजेंडरचं की ज्यांचं जेंडर डझंट मॅच, तसं मेल टू फिमेल, फिमेल टू मेल झालेल्या ट्रान्स वुमन ट्रान्समनचा समावेश केला आणि त्या सगळ्यांना त्यांनी सेल्फ आयडेंटिटीज, त्यावेळेला सोशो कल्चरल आयडेंटिटीज जसं जोगती, आराधी, आर्नवीज, इनुचीज, त्यानंतर तुला सांगते हिजडा, किन्नर, अशा सगळ्या त्यात डेफिनेशन्स घातल्या. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी सांगितलं की फिमेल टू मेल आणि मेल टू फिमेल झालेल्या बायोलॉजिकली हे असणाऱ्या लोकांना आम्ही ट्रान्सजेंडर कन्सिडर करतो ॲज पर द सेल्फ डिक्लेरेशन. बरोबर, त्यावेळेला काही प्रॉब्लेम नव्हता, कोणाला काही नव्हता. मग त्यावेळेला तुम्ही अप्लाय केला, एक ॲफिडेव्हिट द्यायचं, त्या ॲफिडेव्हिटच्या ह्याच्यावरती तुम्हाला ते सर्टिफिकेट मिळून जात होतं. आत्ता अमेंडमेंट बिलमध्ये त्यांनी काय सांगितलं की या सगळ्या डेफिनेशन्समधून त्यांनी सांगितलं की जे सोशो कल्चरल आयडेंटिटीज आहेत, ज्या हिजडा, किन्नर, अरवाणी, त्यानंतर इनुचीज वगैरे, कोती, अशा सगळ्या ह्या ज्या काही डेफिनेशन्स आहेत, त्या सोशो कल्चरल आयडेंटिटीज सोबत जेंडर इंटरसेक्स त्यांचं ठेवून आम्ही फक्त बाकीच्यांना हे करतो. आणि जे लोक परत मग की तुम्ही जे स्वतःला ट्रान्स समजता त्यांनी पुढील 4 क्रायटेरियाच्या अंतर्गत तुम्ही ते सिद्ध करा. एक, जेनेटियल ऑर्गन्स, प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे तुमच्यात प्रायमरी म्हणजे काय, तुमचे ब्रेस्टची ग्रोथ झाली पाहिजे, तुमच्यात ते फिमेनायझेशन थोडंफार असलं पाहिजे, जर तुम्ही मेल असाल तर ते वेगळं, म्हणजे हे प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक जे एक ट्रान्सजेंडर म्हणून तुमच्यात असले पाहिजे ते असले पाहिजे. दुसरं जेनेटियल आहे, त्यानंतर क्रोमोझोमल पॅटर्न आहे, त्यानंतर आणि एक ह्याचं आहे की तुमच्यात ते ग्लँड्स असतात त्याचं काहीतरी. मग त्याने काय सांगितलं की त्यात क्विअर कम्युनिटी ज्यांना आम्ही ॲक्सेप्ट करत नाही, ते कधीच ॲड होऊ शकत नाही किंवा होणार नाहीत. आणि त्यानंतर सेल्फ आयडेंटिटी बंद केली त्याच्यामध्ये त्यांनी. तर पहिला विरोध कम्युनिटीचा आहे की त्याच्यात स्वलिंग ओळखीचा, म्हणजे तुम्ही जर स्वतःची ओळख स्वतः ठरवू शकत नसाल तर मग काय आहे, तर त्याच्यावरती मग एक डिबेट बसते. काय की आता परवा कोणीतरी राज्यसभेत काय कुठं डिबेट करताना सांगितलं की एखादा पोरगा आणि पोरगी जन्माला आल्यानंतर त्यांचं लिंग पहिल्यांदा डॉक्टर ठरवतो बर्थ सर्टिफिकेटवर, तर मग तुमची ओळख का डॉक्टरनं ठरवू नये. ठीक आहे, पण मला म्हणायचं की ते लिंग ओळखीचे तुम्ही क्रायटेरिया सेट केले पाहिजे. मग तुम्ही सेल्फ आयडेंटिटी म्हणजे काय, पहिल्यांदा कोणी येऊन म्हणू शकत होतं की मी ट्रान्सजेंडर आहे,
ते आता त्यातून त्यांनी काढून टाकले अमेंडमेंट बिलमधून. आता एक मेडिकल बोर्ड बनणार. मेडिकल बोर्ड. हा, तर त्यांचं म्हणणं काय आहे की जर तुम्ही जेव्हा ट्रान्सजेंडर बिलला अप्लाय करताय आणि ते पुढं गेल्यानंतर जर त्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला म्हणजे कलेक्टरला जर वाटलं की हे जेन्युअन तुम्हाला जर हे करायचं आहे तर ते मेडिकल बोर्डकडे पाठवणार. आता कोण सिव्हिल सर्जन, आता तुला मग अशी मी उदाहरण दिलं की सायकॅट्रिस्टला माहित नाही की जीएडीचं सर्टिफिकेट कसं द्यायचं. अशा ह्या आरोग्य व्यवस्थेतली लोक आता आमची ओळख ठरवणार. पश्चिम बंगालमध्ये ज्या डॉक्टरवरती सेक्शुअल हॅरेसमेंट त्या हॉस्पिटलमध्ये झाली, मग आमच्यावर होणार नाही कशावर? आज बेंगलोरमध्ये तिथले सायकॅट्रिस्ट 1-2 वर्ष जीएडीचं सर्टिफिकेट देत नाहीत ट्रान्समेनना, ट्रान्सवुमनना. आणि अशा मेडिकल बोर्डकडे तुम्ही आम्हाला पाठवते की आमची लिंग ओळख ठरवा. ज्या डीनला माहिती नाही की ट्रान्सजेंडरच्या पॉलिसीज काय आहेत, फॅमिली हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचे यांच्या बाबतीतले नियम काय आहेत, आणि त्यात खाली मार्क केले रिमार्क की ऑल सिव्हिल सर्जन्स, प्रत्येक जिल्हा शल्य चिकित्सक, तुमच्यापर्यंत शासन निर्णय येतात. ठीक आहे, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही कुठं ना कुठं जॉब करत असणार, तुमच्यापर्यंत ती कागद पोचतो ना, हे यांना माहिती नाही. असा बोर्ड आता आमची लिंग ओळख ठरवणार. ज्या लोकांना साध्या सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा द्यायला होत नाही, तासन तास रांगेत उभारतात. सगळ्यात जास्त जर तुम्ही बघितला मॉर्टॅलिटी रेट CPRचा आज, तर लोक भिवून उपचार घ्यायला जात नाही ह्या सरकारी दवाखान्यात. आणि ते डॉक्टर आता आमची लिंग ओळख ठरवणार. मी डॉक्टरांच्या क्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही, त्यांच्या इंटेग्रिटी आणि प्रोफेशनल मोरॅलिटीवरती माझा प्रश्नचिन्ह आहे की जे स्वतः सेन्सिटाईज नाही आहेत. आम्ही इथे एकीला ॲडमिट करताना ॲसिड अटॅक झाल्यावर तिचा साधा बॉडी वॉश करायला कुठलं डॉक्टर पुढाने बघायला लागलेत, ती मेल आहे का फिमेल आणि कोणी करायचं ठरवायला लागले. अशा मेडिकल बोर्ड करून तुम्ही म्हणजे आम्ही एक्सपेक्ट करायचं की त्यांनी आमचं लिंग ओळख ठरवणार. जे हात लावायला घाबरतात आम्हाला, कशा बेसवर त्यांनी ठरवणार आहेत की आम्ही आहोत की नाही? फर्स्ट ऑब्जेक्शन. दुसरं, सेल्फ आयडेंटिटी त्यांनी काढून टाकली. आणि माझा सगळ्यात मोठा ऑब्जेक्शन आहे, तुम्हाला रिझर्वेशन द्यायला झालं नाही. 2014ला सुप्रीम कोर्टानं सांगितलं दे आर सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास, अलाव देम ऑल टाईप ऑफ रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज. तुम्हाला 10 वर्ष झालं रिझर्वेशन द्यायचं या सरकारला सुचलं नाही. महाराष्ट्र शासनाने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी कल्याणकारी मंडळ स्थापन केलं. तेव्हापासून एकच बैठक घेतली आतापर्यंत. 3 महिन्याचा शासन निर्णय नमूद आहे की 3 महिन्यात एक बैठक तुम्हाला घ्यायला झाली नाही. माझ्या विभागाच्या बैठकीचं पत्र द्यावं लागतं मला माझ्या प्रादेशिक उपायुक्तांना, बैठक घ्या म्हणून. मग तुम्ही बैठक अरेंज करता. जिल्ह्याची बैठक 4-5 महिन्यानं त्यांच्या सवडीनुसार घेतात. आजपर्यंत त्याला तुम्हाला वेळ नाही. वेलफेअर मेजर स्कीम्स राबवायला वेळ नाही. स्माईल गाईडलाईन्स काढली ती कोणाला माहिती नाही. ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन सेल स्थापन करा म्हणून सगळ्या आयजींना, जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, सांगून कोणी स्थापन करत नाही. कुठला विभाग काम करायला तयार नाही. मग इतकं तुम्ही सोशल इन्क्लुझिव्हिटी दिली आणि 14-10 वर्ष झाली तुम्ही फक्त आमची ओळखच ठरवायला. ऍक्टमध्ये सुद्धा आमची तुम्ही ओळख ठरवण्यातच आडपानं घालवली. आम्हाला सर्टिफिकेट कसं द्यायचं, त्याला डॉक्युमेंट काय लागणार, ते कसं असणार. आता आता ह्यात बिल आणलं, ह्या बिलात सांगितलं की आम्ही असॉल्ट केला, कोणाला बळजबरीनं भीक मागायला लावली, प्रॉस्टिट्यूशन करायला लावलं, दुसरं काय काम करायला लावलं, तर म्हणे 10 वर्षापासून ते लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा, 5 लाख रुपये दंड, आणि कुठल्या बारक्या पोरग्याला तसं केलं तर 10 लाख रुपये दंड, 10 वर्षाची आणि त्याच्यापेक्षा जास्त लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा. मग या सरकारचं डोकं फिरलंय. कळलं नाही त्यांना की आमच्यावर असॉल्ट झाल्यावर काय. आज माझ्यावर एखाद्यानं रेप केला, माझा एखाद्यानं सेक्शुअल असॉल्ट केला, माझ्यावर एखाद्यानं सेक्शुअल एक्सपेक्टेशन केलं, माझ्यावर एखाद्याने इमोशनल अत्याचार केला, माझ्यावर एखाद्याने काहीतरी हे केलं, त्याला काय 2 वर्ष? तर म्हणजे आमच्या कुठल्याही ट्रान्सजेंडर भगिनीसोबत किंवा भावासोबत जर काय असॉल्ट झाला तर त्याला काय सांगितले त्यांनी? 6 महिने ते 2 वर्षाची शिक्षा. मग एक गोष्ट सांगा, एकंदरीत हा बिल बघितला वाटत नाही कुठेतरी आम्हा लोकांना दाबण्याचा प्रयत्न या सरकारकडून सुरू आहे. म्हणजे आमच्यावर कुणी अत्याचार करायचे ते करा, पण आम्ही कुणावर अत्याचार करायचा? मग हे कुठला सामाजिक नाही? मग ह्याचा विचार सरकारने केला का? आज माझ्यासोबत रेप झाला, पोलीस कंप्लेंट घेत नाही, पोलिसांना वाटतं पहिला आमचीच चूक असते, हे नको नवल्याशिवाय दुसरा ह्याच्यावर येणार आहे का म्हणून. मग ती 2 वर्षाची शिक्षा वाढवायची सरकारला वाटली नाही. त्या तरतुदीत ते ऍक्ट करणारेच मला अजून मग शोधते मी कोण आहेत ते. मग या बिलात काय अपेक्षित काय होतं? अपेक्षित काय होतं की बाबा तुम्ही रिझर्वेशन दिलं नाही आणि देणार पण नाही. तुम्हाला माहिती आहे हे कास्ट आणि रिलिजियसवरती डायव्हर्जन करून सत्तेवर आलेलं शासन आहे. तर मला वाटतं की कुठंतरी
त्या बिलामध्ये आमच्यासाठी सोशल वेलफेअर स्कीम्स काय असतील, आम्हा लोकांना सोशल इन्क्लुजनसाठी काय करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्माईल गाईडलाईन्स काढली, मला खूप आवडली, मग ते स्माईलची 60 पानं तुम्ही या कायद्यात का टाकली. जसं ज्येष्ठ नागरिकांचा कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की त्याचे ब्लड रिलेटिव्ह कोण असेल, त्यांना कंपन्सेशन कसं मिळेल, त्याच्यासाठीची समिती काय असेल, त्याच्यावर कारवाई कोण करेल, तिथनं फिजिकली हँडिकॅप पर्सनसाठीचा ॲक्ट आहे, सगळ्यांसाठीचा. मग आमच्यासाठी का तुम्ही व्यवस्थित ॲक्ट बनवला नाही. उगाच 8 पानं कुठनं तर घेऊन येता, नंतर मागणं 2 पानाचा रूल जोडता, संपला विषय. म्हणजे 14 पासून तुम्ही बघताय नालसा जजमेंट आल्यापासून 16ला ॲक्ट आला, 19ला आला, आत्ता बिल अमेंडमेंट केलं. तुम्ही काय करताय. फक्त आमची ओळखच ठरवताय तुम्ही. आमची ओळख ठरवून तुम्हाला काय मिळणार आहे. थोडेच तुम्ही कुठले लाभ द्यायला लागलाय. मला एक सांगा, आज मी कित्येक जणांचे ट्रान्सजेंडर पोर्टल सर्टिफिकेट काढले, काय त्या बाईला उपयोग आहे. ईद महाराष्ट्रात 1500 रुपये संजय गांधी निराधार योजना मिळते, त्यात आणि म्हणे 21,000चा उत्पन्नाचा दाखला द्या. ते तलाठी म्हणतो आम्ही 21,000चा दाखला द्यायचा बंद केलाय. आम्ही भिक्षा मागून खाणारी लोक, या भिक्षेमध्ये किती पैसे मिळणार आहेत. 21,000चा दाखला कशा बेसवर तुम्ही मागता आमच्याकडं. नोकरी करणारे ठीक आहे, आता मला सांगा किती लोक 21,000च्या खाली क्रायटेरियात येतात. महिन्याला लोक कमवतात ते पण पेन्शनचा लाभ घेतात. सॅलरीचा क्रायटेरिया तुमचा आहे शासन नियमाप्रमाणे कमीत कमी 15,000 रुपये कंत्राटी कामगाराला पगार तुम्ही सॅलरी दिली पाहिजे, आणि तुम्ही म्हणता 21,000चा दाखला द्या. मग या सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये काय सोल्युशन, तोडगा काय, पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन होऊ शकतं का, त्याबद्दल काय वाटतं. मला काय म्हणायचं आहे, हे जे अमेंडमेंट बिल आले आणि महाराष्ट्र शासन तर काहीच करत नाहीये. नावाला आता हे केलं ते केलं, कागदोपत्री सगळं केलं, ओरिजिनलमध्ये इम्प्लिमेंटेशन काहीच नाही. मी तर त्या पदावरती आहे तरी पण सांगते. तर कुठेतरी मला वाटतं की त्या ठिकाणी लॅक ऑफ रिप्रेझेंटेशन, म्हणजे आमच्यातल्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व तिथं नव्हतं, त्याच्यामुळे हे असं बिल आलं जे अमानवीय आहे. आणि दिस इज अनएक्सेप्टेबल आहे की तुम्ही कन्सर्न करायला पाहिजे होतं समुदायासोबत. माझ्यावरती अन्याय अत्याचार झालेला तुम्हाला दिसला नाही, पण मी केलेलं दिसलं तुम्हाला, म्हणून तुम्ही इतकी स्ट्रिक्ट प्रोव्हिजन केली. तुम्ही आयडेंटिटी आणली, ठीक आहे, तर ट्रान्स वुमन ट्रान्समेन कुठे गेली, ते घालायला पाहिजे होतं ना. जी इंडिव्हिज्युअली राहते ती काय करणार आहे त्या ॲक्ट. तर ते सगळं करत असताना मला वाटतं की पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन काय. मला एक गोष्ट सांगा, या कोल्हापूर महानगरपालिकेत तुम्हाला वाटतं जे 8 नगरसेवक सामाजिक कला क्रीडा क्षेत्रातनं घ्यायचे होते, ते 8 जण त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. मीच आता RTI फाईल करणार आहे की ते कसे तज्ज्ञ आहेत त्याची मला कागद द्या. क्रीडा क्षेत्रात आलाय तर दाखव तुला त्यातली किती माहिती आहे. सामाजिक क्षेत्रात आलाय तर त्यानं फर्स्ट मला सांगा व्हॉट इज सोशल वर्क, व्हॉट इज केस वर्क, व्हॉट इज ग्रुप वर्क, ते सांगावं मला त्यानं. कला क्षेत्रात आला असेल तर कत्तक करून दाखवावं त्यानं. उगाचच त्याचं काही तुम्हीच काढता निर्णय की असं त्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन घेतलं पाहिजे. राज्यसभेत तुम्ही म्हणजे हे काय केले आता शासनानं, ज्या चांगल्या व्यक्ती आहेत पण निवडणुका लढवू शकत नाही, पण त्यांच्या ज्ञानाचा उपयोग कुठंतरी राज्याच्या, शहराच्या आणि देशाच्या भल्यासाठी झाला पाहिजे, म्हणून ती प्रोव्हिजन केली की राज्यपाल नियुक्त सदस्य, स्वीकृत नगरसेवक असं केलं, राष्ट्रपती नियुक्त सदस्य. तर त्याचा कुठंतरी दुरुपयोग होतोय. त्या ठिकाणी आमच्यातल्या एकाला या सरकारनं मोठं मन दाखवून ह्या पदावर बसवून दाखवावं. जसं 1999च्या काळात पहिल्यांदा शबनम मोसीला त्यावेळेला मध्य प्रदेशमध्ये विधान परिषद सदस्य, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा सध्याचे जर सरकार म्हणते आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे, तर आमच्या हिंदुत्ववादी कुठल्या तरी आखाड्याच्या बाईला असेल किंवा कुणालाही असेल, जो योग्य माणूस वाटेल, व्यक्ती वाटेल, त्याला विधान परिषदेवर आता बसवून दाखवावं. 9 जागा रिकाम्यात, 1 जागा जर या सरकारच्या दम असेल तर तृतीयपंथीला देऊन दाखवावी. राहिली गोष्ट राज्यसभेत, तृणमूल काँग्रेसनं ज्या पद्धतीनं स्वतःला लेस्बी आयडेंटिफाय करणाऱ्या एका स्वामी, त्यांचं नाव मला हे होतंय थोडंसं कन्फ्युजन, तर त्यांना जसं राज्यसभेचं त्यांनी खासदार केलं तसं महाराष्ट्रातनं पण करावं. पुरोगामी महाराष्ट्र, हिंदुत्ववादी महाराष्ट्र दोन्हीनी एकत्र यावं आणि आम्हाला पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन द्यावं, जेणेकरून आम्ही आमचे प्रश्न सभागृहात मांडू, आम्ही आमच्या समुदायासाठी न्याय मिळवून देऊ. आणि जो सामाजिक न्याय बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, राजर्षी शाहू महाराजांनी ज्या आरक्षणाची मुहूर्तमेढ या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा रवली, त्या महाराष्ट्रानं विधान परिषदेवरती 1 तर जागा माझ्या समुदायातल्या व्यक्तीला देऊन काहीतरी नवा पायंडा देशात घालून दाखवावा. आणि फडणवीसजी, खरंच जर तुम्ही करू शकत असाल, सगळ्यांचे भाऊ असाल, तर आमच्या पण पाठीचे भाऊ म्हणून उभा राहा आणि आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व द्या. आणि ज्या दिवशी राज्यसभेत आणि विधान परिषदेत आमची लोक जातील, त्यावेळेला हे असे आमच्यावर अन्याय करणारे बिल ह्या सभागृहात परत येणार नाही, याचा असं मला शाश्वत. आज जगभर इंटरनॅशनल ट्रान्सजेंडर व्हिजिबिलिटी डे साजरा होतो. तर मग आता तुम्हाला वाटतंय का की अजून सुद्धा
कुठेतरी ट्रान्सजेंडर अदृश्य आहे, आता सुद्धा अदृश्य पद्धतीने जगतोय? ट्रान्सजेंडर विजिबिलिटी डे 31 मार्च अर्थात तृतीयपंथी दृश्यमानता दिन, जे पारलिंगी दृश्यमानता दिन. ह्या पारलिंगी दृश्यमानता दिवसात मी ॲक्सेप्ट करते, नालसा जजमेंट आल्यापासून आम्हाला लिंग ओळख कायद्यानं मिळाल्यापासून थोडाफार फरक समाजामध्ये झालेला. त्याचं एक्झाम्पल मीच आहे. जसे मी शिक्षण घेते, अनेक जणे काम करतायत विविध ठिकाणी, आहे सोशल इन्क्लुजन. पण जर ते पाहायला गेलं तर एका मर्यादित कॅटेगरी पुरतं आहे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ज्यांना आपण अशिक्षित लोक, खालच्या दर्जाचे, मिडल क्लास म्हणतो, तशी लोक निदान आम्हा लोकांना देव मानून स्वीकारतात. जास्ती शिकलेली अतिशिक्षित लोक आम्हाला ॲक्सेप्ट करत नाहीत. ती फक्त त्यांच्या कॅटेगरीतली हाय प्रोफाईल घराण्यामध्ये कोण गे जन्माला आला, मोठ्या घराण्यातली कोण तृतीयपंथी ट्रान्स वुमन जन्माला आली, तिला त्यांनी ॲक्सेप्ट करतात. पण ग्राउंड लेवलने जे ॲक्टिव्हिस्ट काम करत आले तिला ही लिटरेट लोक ॲक्सेप्ट करत नाही. का? त्या मोठ्या घराण्यातलं शिकून आलेलं, चांगलं इंग्लिश बोलतोय, फ्लुएंटली, दिसायला गोरं पान, म्हणजे ते चांगलं आहे. मग ते पण सोडलं सो कॉल्ड लगेच आमचे नेते येऊन पुढे येतात. भोगलेलं तर काहीच नसतं, सगळं चांगलं काय म्हणतात ते गोल्डन स्पून घेऊन जन्माला येऊन मग ते हे करून हे करतात. तर मला वाटतं की कुठंतरी ग्राउंड लेवलपासून काम करणाऱ्या, समाजात राहून कष्ट भोगून, हालाकीचं हे भोगून आलेल्या लोकांचा विचार या समाजाने केला पाहिजे. आणि लिटरेट लोक मला वाटत नाही, कारण मी मुंबईत जाते, बघते, मेट्रोत फिरते, पूर्ण सीट रिकामी असते, लटकत उभारतात, माझ्या बाजूला कोणी बसत नाही. त्यामुळे जास्त स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन हे उच्च शिक्षित लोकांच्यात आहे. मी शिक्षण घेताना तर खूपच अनुभव, शिक्षकांचाच माझा फोर्स होता प्रत्येक वेळेला डिपार्टमेंटला ॲडमिशन घेताना, इथं घेऊ नको, बाहेर घे, प्रायव्हेट, सायबरला घे, दोन्ही डिपार्टमेंटच्या वेळेला, MSc पण MSW पण. तर हा एक शिकलेल्या लोकांचा स्टेरिओटाईप आहे, त्यांच्यामुळेच तरी देशाची मला वाटतं की थोडंफार कंडिशन असेल. त्यानंतर दुसरी गोष्ट, सोशल इन्क्लुजन ग्राउंड लेवलला भरपूर आहे लोकांच्यात. आणि विजिबिलिटी म्हणायला गेलीस तर विजिबिलिटी मिळते आज चौकात चौकात आहे, माझा समुदाय आता एकत्रित आलेलो आहोत आम्ही. आणि विजिबिलिटीचा खरा अर्थ असा नाही आहे की तुम्ही फक्त दिसणं, कुठल्या ॲस्पेक्टनं तुम्ही समाजासमोर स्वतःला दिसता हे महत्त्वाचं. फॉर एक्झाम्पल, डेली लाईफमध्ये आपण एखादी स्त्री किंवा पुरुष बघतो, चांगली मॉडर्न स्त्री असली की काय कंडका पीस आहे, चांगला हँडसम पोरगा असला की पोरी म्हणतात बाई ग मला असा बॉयफ्रेंड पाहिजे. तसं ही विजिबिलिटी झाली, त्याच्यासाठी माणूस धडपडतो की मी छान दिसलं पाहिजे. पण आमची विजिबिलिटी काय आहे, ज्या दिवशी विदाऊट कुठलं हेजिटेड, विदाऊट फिलिंग स्टेरिओटाइप्स, विदाऊट स्टिग्मा, डिस्क्रिमिनेशन, माझी कम्युनिटी जिथंही जाईल तिथं पब्लिक ॲक्सेस, प्रायव्हेट ॲक्सेस, जिथं आम्हाला असा गिल्ट फील होणार नाही की मी कशी जाऊ. जसं मी काल आमच्या फेअरवेल पार्टीला गेले, सगळ्यांना बघितलं, 4 जणांनी माझ्याकडे ज्या नजरेनं बघितलं ते बघून मी घरला परत आली. मी पण कॉन्ट्रीब्युशन दिलं तर पण मी पार्टिसिपेट नाही झाली. त्यांचं एक्सप्रेशन बघून मला कळलं की कशाला आली. तर हे बंद झालं पाहिजे. त्यानंतर सगळ्या एज्युकेशन, सोशल आणि पॉलिटिकल ॲस्पेक्टनी ज्या वेळेला सोशल सिक्युरिटी आणि सोशल जस्टिस मिळून माझा समाज सोसायटीच्या मेन स्ट्रीममध्ये स्वतःच्या ॲबिलिटीवरती उभा राहून दाखवेल, आणि जी टाळी आम्ही आज लोकांसाठी वाजवतो लोक आमच्यासाठी वाजवतील, त्यावेळेला मला वाटतं की खऱ्या अर्थाने ही विजिबिलिटी असेल. आणि खऱ्या अर्थानं पारलिंगी लोकांसाठी हा दृश्यमानता दिवस त्या दिवशी ठरेल, ज्या दिवशी माझी कम्युनिटी म्हणजे स्वतः इम्पॉवर होऊन या सोसायटीच्या मेनस्ट्रीममध्ये ॲज अ सिटिझन दुसऱ्या लोकांसारखं वावरेल. आणि लोकांच्यात हा बदल झाला पाहिजे की बाबा हे वेगळे नाही. आज घर देताना जे घर मालक, शेजा पाजारी एखादा घरला आल्यानंतर वेगळा विचार करतात, तो विचार यांच्या मनातून गेला पाहिजे. घर द्यायचं नाही म्हणून भाडं जास्ती सांगतात, तो विचार यांच्या मनातून गेला पाहिजे. उपयोगिता मूल्य जे फक्त देवधर्म आणि आशीर्वाद देण्यापुरतंच जे आहे ते उपयोगिता मूल्य कुठंतरी पुढे जाऊन एक माणूस म्हणून स्वीकारण्याचं
होईल या समाजात, त्या दिवशी मला वाटतं की खरी दृश्यमानता इथं येईल. आणि तिची आशा बाळगते मी. आणि ते नक्कीच त्या दृष्टीने समाजाचा, पूर्ण समुदायाचा वाटचाल चालू आहे. आणि त्या दृष्टीने हे दृश्यमानता जे काही सध्या आलेले आहे, त्याच्यासाठी जे कोणी आमचे फर्स्ट लाईन लिडरशिप असेल, आता सेकंड लाईन लिडरशिप आहे, ज्या कोणी ॲक्टिव्हिस्टने आत्तापर्यंत यासाठी आपलं योगदान दिलं, देत आहेत. अनेक जण आपापल्या शहरामध्ये आपापल्या पद्धतीनं सामाजिक कार्यकर्त्या म्हणून या समाजासाठी काम करत आहेत. त्या कम्युनिटीतल्या असतील, नॉन कम्युनिटीतल्या असतील, तर त्यांच्या सगळ्यांच्यामुळं कुठंतरी डे बाय डे इट्स गोइंग टू इन्क्रीज. आणि नक्कीच एक दिवस मला वाटतं की पुढच्या दृश्यमानता दिवसाला आपण ज्यावेळेला ही चर्चा करू, तर मला वाटतं की हा सगळ्या चर्चेचा कुठेतरी इन्क्रीज झाला असेल. आणि समाजामध्ये ॲटलिस्ट मला वाटतं की शासन जागं होईल. आणि जे काही कल्याणकारी मंडळ स्थापन केले त्याचं चांगलं इम्प्लिमेंटेशन, त्याचं वर्कफ्लो होईल. आणि लवकरच या देशामध्ये महिला आयोगाच्या धर्तीवरती तृतीयपंथी आयोग स्थापन होईल. SC ST आयोगाच्या वरती आमचा कुठंतरी आयोग स्थापन होऊन आमचाही वॉइस, आणि नक्कीच फडणवीसजी मला सिरियस घेऊन कुठंतरी एक पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन विधान परिषदेत, राज्यसभेत आमच्या लोकांना देऊन आमचा आवाज मांडण्याची संधी देतील अशा आशा व्यक्त करते. आणि तो खरा दृश्यमानता दिवस आणि 19 नोव्हेंबरचा आमचा ट्रान्सजेंडर रिमेंबरन्स डे हा खऱ्या अर्थानं आम्ही हे करू. आणि त्याच्यासाठीचा निधी सामाजिक न्याय मंत्री देतील अशा आशा व्यक्त करते. शिवानी मॅडम, आपण इतकं बोललो, पण मला म्हणजे आम्ही इतक्या बारीक सारीक गोष्टी आपण इतक्या गृहीत धरत असतो की एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा इतका संघर्ष, इतका लढा द्यावा लागतोय. खरं तर ह्या गोष्टीचं मला खूप जास्त वाईट वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाईट वाटतं, पण तितकंच तुमचं कौतुक सुद्धा वाटतं. कारण एवढं सगळं असताना स्वतःसाठी एक स्वतःची भूमिका मांडणं, एवढ्या सगळ्या गडबडी धांदलमध्ये तरी पण स्वतःसाठी प्रयत्न करणं, लढा देणं, कम्युनिटीसाठी लढा देणं, संघर्ष करणं, खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही आमच्यासोबत, म्हणजे मला जाता जाता एवढंच सांगावंसं वाटते की जोपर्यंत समाजातल्या प्रत्येक शिवानीला घर, शिक्षण, त्यानंतर सन्मान मिळण्यासाठी म्हणजे कोणत्या तरी एका स्पेशल डेची गरज पडणार नाही. जर का हा समाज तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल, त्यानंतर तुम्ही म्हणालेल्या प्रत्येक गोष्टी खऱ्या अर्थानं सत्यात उतरतील. आय होप की त्या उतरतील आणि तुम्ही म्हणालात तसं सगळ्या गोष्टी यशाच्या वाटचालीत जाऊ देत. तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तरुण भारत परिवाराकडून मी आपली खूप आभारी. थँक्यू, धन्यवाद. उम्मीद पे ही दुनिया कायम है. तसं तू पण होप व्यक्त केलीस, आम्ही पण कम्युनिटी होपच व्यक्त करतोय. आय होप की प्रशासन जागं होईल आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करेल गंभीरतेनं. आपण आशाच बाळगू शकतो, दुसरं काही करू शकत नाही. धन्यवाद. आपण या ठिकाणी असंच तुम्ही प्रयत्न करत राहा. ऑब्विसली ॲज अ कम्युनिटी मेंबर मी सर्वांची बहीण आहे, कोणाची लेक आहे आणि मैत्रीण पण आहे. मला वाटतं की माझ्याकडून जितकं समुदायासाठी करता येईल तितकं मी नक्कीच करीन आणि करत राहीन, एवढंच सांगू शकतो या माध्यमातून. धन्यवाद आणि तुमचे खूप खूप आभार पूर्ण माझ्या समुदायाकडून की आपण एक त्यांचा आवाज म्हणून मला या ठिकाणी संधी दिली आणि या ठिकाणी मी त्यांचे प्रश्न मांडू शकले आणि या माध्यमातून कुठंतरी एक रिप्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न आज आपण या माध्यमातून केला. त्यासाठी मी तरुण भारत परिवार, स्पेशली गौतमीताई तुमचं असेल, तसेच आपले सर्व संपादक आणि आपले जे कोणी हेड असतील, डायरेक्टर असतील, त्या सर्वांचे आणि जे कोणी प्रत्यक्ष तुमचा टेक्निकल, नॉन टेक्निकल स्टाफ ज्यांनी या गोष्टीसाठी एफर्ट्स घेतले, त्या सगळ्यांचं मी माझ्या समुदायातर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. तुम्हाला आमच्या गप्पा कशा वाटल्यात मला सांगा. आणि याशिवाय 2026चं जे ट्रान्सजेंडर बिल आले त्यामध्ये तुम्हाला काय अपेक्षा आहे, त्यामध्ये काय बदल झाले पाहिजेत असं वाटतं, इव्हन ट्रान्सजेंडर या कन्सेप्टविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच संघर्षमयी कथांसाठी, स्टोरीजसाठी, स्पेशल पॉडकास्टसाठी तरुण भारतच्या सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका.